नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या शुभकामना सदिच्छा घेऊन या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी जीव ओतून काम केलं. कधी वन अकादमी केली, बॉटनिकल गार्डन, सैनिक स्कूल, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, राम सेतू, अभ्यासिका, स्टेडियम. पण यामध्ये मला ज्या कामाचं खूप समाधान होते आहे ते मेडिकल कॉलेजच्या नंतरचं काम आहे कॅन्सर हॉस्पिटल. स्वर्गीय रतन टाटा जेव्हा चंद्रपूरच्या दौऱ्यावर माझ्या निमंत्रणावरून आले तेव्हा त्यांना मी आग्रह केला की या जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे पेशंट्स मोठ्या संख्येने आहे, त्यांना मुंबई नागपूरला जावं लागतं. एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये व्हावं हा माझा संकल्प होता, इच्छा होती. आणि त्यामध्ये आपण 280 कोटी रुपये खर्च करून 140 बेडेडचं कॅन्सर हॉस्पिटल या 22 डिसेंबर 2025ला भगवान महादेवाच्या सोमवारी याचं उद्घाटन होत आहे. आचारसंहितेमुळे मी जरी मंचावर राहू शकलो नाही तरी कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे, कारण ते एक माझं स्वप्न होतं गोरगरीब जनतेच्या कॅन्सर रुग्णाच्या सेवेसाठी. आज मी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देतोय. परमपूज्यनीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत साहेबांच्या हाताने याचं उद्घाटन होत आहे. ही इच्छा स्वर्गीय रतन टाटांची होती. ती इच्छा 22 तारखेला 11 वाजता पूर्ण होणार आहे. स्वतः सरसंघचालकांच्या शुभ हाताने देश घडवण्यासाठी, देशाला संस्कारी करण्यासाठी अखंडपणे आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण ज्या या चंद्रपूर जिल्ह्याच्या भूमीतून या चंद्रपूरच्या सुपुत्रांनी दिला ते आदरणीय सरसंघचालक परमपूज्यनीय श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होते. आपण निश्चितपणे 22 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी 11 वाजता बायपास रोडवर या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाला निश्चित यावं. हा कार्यक्रम 11 वाजता सुरू होईल आणि बरोबर 12:30 वाजता संपेल. आपण निश्चित यावं, सदिच्छा देण्यासाठी, शुभकामना देण्यासाठी आणि उत्तम काम जर झालंय असं वाटलं तर आम्हाला शाबासकी देण्यासाठी. या शाबासकीच्या ऊर्जेतून पुन्हा अनेक कामं आम्ही या जिल्ह्याच्या सेवेसाठी निश्चितपणे पूर्ण करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर.